नमस्कार मित्रांनो. मुंबई पोलीस होण्यासाठी नक्की किती मार्क्स असायला पाहिजेत किंवा किती मार्क्स आपण घेतले पाहिजेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनल जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं, कारण पोलीस भरती संदर्भामध्ये अगदी प्रत्येक गोष्टीची डिटेल आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. ठीक आहे, बघा आता मुंबई पोलीस व्हायचंय होण्यासाठी किती मार्क्स असायला पाहिजेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. त्याच्यामध्ये एक एक पॉइंट समजून घ्या की भरतीचा मागील इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे. कट ऑफ एक साधारणतः किती राहिले आणि ते का तितके राहिले, ठीक आहे, हे आपल्याला समजून घ्यायचंय. थोडंसं डिटेलमध्ये जायचं जर विचार केला आपण तर 2023 जो आहे 23 ची भरती म्हणजे आणि 2024 ची भरती या दोन भरत्या जर बघितल्या आपण तर 2023 ला 121 इतका कट ऑफ लागला. तर मी ओपन संदर्भात बोलतोय, बाकीचे कास्ट थोडंसं खालीवर असणारच आहेत. ठीक आहे, इथं अगदी एससी कास्ट घेतलं तर 114च्या आसपास आहे, ओबीसी 117 वगैरे. ठीक आहे, या इथं ओके 2023 मध्ये. आणि इथं 2024 ला तोच कट ऑफ 134 वरती गेला. आता 121 ला कट ऑफ लागला, इकडे 134 ला कट ऑफ लागला. समजताय एवढा फरक नक्की का पडतोय किंवा आपण आत्ताच्या तारखेला नक्की कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे आणि किती मार्क्स साधारणतः आपण मिळवले पाहिजेत म्हणजे आपण यावर्षी मुंबई पोलीस होऊन जाऊ. ठीक आहे, तर हे आपण या व्हिडिओत समजून घेणार आहे. पहिल्यांदा त्याच्यासाठी तुम्हाला हे आलेले कट ऑफ नक्की काय एवढे आले, त्याचा पेपर पॅटर्न कसा होता, आता येणारा पेपर पॅटर्न साधारणतः कसा असेल, समजतंय, तर याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. ठीक आहे, महत्वाचं म्हणजे मैदानी कट ऑफ साधारणतः दरवर्षी तेवढेच बघायला मिळतात. म्हणजे तुम्ही कुठली पण भरती बघा, 2023 ची बघा, 24 ची बघा, याच्यात साधारणतः जे काही मैदानी कट ऑफ आहेत आणि आता येणारी ही काही जी चालू असणारी 2025 ची म्हणजे 26 ला होणारी आपली आत्ताची भरती, चालू भरती, याच्यामध्ये सुद्धा जे काही मैदानी कट ऑफ आहेत हे सुद्धा सारखे असतील. सर्वच्या सर्व कट ऑफ हे 35 ते 40च्या रेंजमध्ये लागणार. याच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की मुंबई पोलीसचा मैदानी कट ऑफ काय जाईल. ठीक आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. 35 ते 40चा रेंज मध्ये मैदानी कट ऑफ लागतील. ठीक आहे, आता याच्यामध्ये अगदी तुम्ही 2023चं जरी बघितलं किंवा 2024चं जरी बघितलं, तुम्ही कुठलाही वर्ष घ्या, 23चा घ्या, 2024चा घ्या, कुठलाही वर्ष घ्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा मैदानी कट ऑफ असेच लागलेले आहेत. मग भरती ती कितीही जागांची असू देत, 23 ची भरती 7076 पदांची होती, 7000 पदं. ओके, त्याच्यानंतर डायरेक्ट 2500 पदं आली, पण मैदानी कट ऑफ मात्र बदलले नाहीत. मैदानी कट ऑफ हे तेवढेच राहिले होते. ठीक आहे, आताची ही भरती आपण बघतोय 3500 पदांची भरती, पण मैदानी कट ऑफ हे ऍव्हरेज, आपण त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय, साधारणतः तेवढेच राहतात. बरोबर आहे. मग मात्र असं काय होतं की पेपरचा जो काय किंवा फायनल मेरिट असते तिच्यात एवढा मोठी तफावत कशी बघायला मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2023चं मी मगाशीच म्हटलं आणि 2024चंही तुम्हाला सांगितलं. इथं मैदानी कट ऑफ प्लस लेखीचे मार्क्स हे 121 पर्यंत टोटल गेली ओपन कॅटेगरी आणि इथं आपल्याला 134 पर्यंत गेलेली बघायला मिळते. समजतंय, तर त्याला मित्रांनो कारण असतो पेपर. या सगळ्याला कारण आहे पेपर. ओके, पेपर जर सोपा असेल तर कट ऑफ वाढतात आणि पेपर जर अवघड असेल, सर्वांसाठीच ते तसं जातं आणि त्याच्यामध्ये मार्क्स हे विद्यार्थी मित्रांना कमी मिळतात, त्याच्यामुळे कट ऑफ कमी लागतो. तुम्ही जर 2024चं बघितलं 134 कट ऑफ लागला, याच्यामध्ये अगदी 100 पैकी 100 सुद्धा 99-98 मार्क्स सुद्धा पेपरमध्ये घेतले विद्यार्थी मित्रांनी. ठीक आहे, पण इथं टॉपरच 91चा होता, लेखीचा टॉपरच 91चा होता, त्याच्यामुळे 121च्या आसपास कट ऑफ गेला होता ओपनचा. इथं खाली आलेले कट ऑफ म्हणजे अगदी काय म्हणतात तुम्हाला 112ला 114ला पॅरलर रिझर्वेशन तर 110च्या आसपास पण कट ऑफ लागून गेले होते. ठीक आहे, बाकी मुली तर 101 ला सुद्धा पोलीस झालेल्या बघायला मिळाले आपल्याला. पोलीस पाल्यासारखे 94 मार्क्सला सुद्धा पोलीस झालेले आहेत. कुठल्या पेपरमध्ये, या पेपरमध्ये. आणि तिथंच 2024 ला थोडंसं चित्र बदलतं आणि त्याच्यामध्ये अगदी 115च्या वरती मुलींना कट ऑफ आलेले आहेत. मुलांच्या कट ऑफ सारखे इथले जसे मुलांचे कट ऑफ होते तसं इथं मुलींचे कट ऑफ आले. म्हणजे 100 मुलींचा तर 127 कट ऑफ लागला होता. ओके, 2024 मध्ये, आणि तिथं मुलांचा लागला होता 134. तर या पेपरवरती, पेपर सोपा असला की कट ऑफ वरतीच जाणार आहेत. आता याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट काय आहे की पेपर कसं येत आहेत साधारणतः मुंबईला. जर मागच्या दोन भरत्या बघितला तर हा पॅटर्न आहे. म्हणजे मराठीचे 20 प्रश्न, गणिताचे 20, बुद्धिमत्तेचे 20 आणि जीएसचे साधारणतः 40. मग ते 40-42 वगैरे इकडे एका दुसरा कमी होऊ शकतो. समजताय, एक सर्वसाधारण हा पॅटर्न राहतो. आणि एक दुसरा त्याच्या आधी 2 वर्षांपूर्वी हा पॅटर्न चालत होता, 25-25चा पॅटर्न चालत होता. 25-25चा मित्रांनो पॅटर्न चालला की नाही,
तर इथं वेळ खाऊ प्रोसेस होते, कारण गणित बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न होतात. तर त्याच्यामुळे वेळेचं बंधन असतं, वेळेला प्रॉब्लेम होतो. त्यात पण लेंदी दिलं तर अजून अवघड होऊन जातं, मग कट ऑफ घसरतो. समजतंय? मग त्याला आपण टॅकल करण्याची जी काय आपली प्रॅक्टिस आहे किंवा आपला अभ्यास आहे हा खूप मॅटर करतो. समजतंय? म्हणजे पेपर वरती सर्व काय आहे हे तुम्ही समजून घ्या. आणि इथं जर आपण बघितलं, हा जरी पॅटर्न असला 20-20-20-40चा, तरी याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जर लेंदी टाकलं, ओके, तरी प्रोसेसला आपल्याला थोडासा टाइम खाऊ किंवा ते वेळ खाऊ प्रोसेस बनते आणि त्याच्यामध्ये पेपरमध्ये घाई होते बरेच विद्यार्थी मित्रांचे आणि प्रॉब्लेम होतो. किंवा सोपा असेल तर सिली मिस्टेकचं प्रमाण वाढतं. मग त्या लेवलला ज्या गोष्टी घडतायत त्याच्यावरतीच आपण काम करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडून सिली मिस्टेक होत असतील तर त्याच्यावरती काम करा, सिली मिस्टेक टाळा. ओके, 25चा पॅटर्न आला तर तुम्हाला काय करायचं आहे की स्पीडमध्ये सोडवायचा आहे. ओके, 20-20चा जर पॅटर्न आला तर तुम्हाला स्लो सोडवायचा आहे. ओके, पण याच्यामध्ये सोडवत असताना जे आपल्याला येतंय तेवढं सोडवायचं. तर पेपर कसा सोडवायचा यावरती आपला स्पेसिफिक एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा बघा. मी इथं तुमचा वेळ घेत नाही, ठीक आहे. पण साधारणतः 2025-26 आपल्या ह्या भरतीमध्ये पॅटर्न समजा मागच्याच भरतीचा विचार केला तर या पद्धतीने समजा राहतोय, तर आपल्याला, आणि मी दोन्ही पद्धत सांगतो बरं का, पेपर सोपा आला किंवा अवघड आला, अवघड म्हणजे लेंदी वगैरे बनतं प्रोसेस, समजतं, आणि करंटचे प्रश्न वगैरे बऱ्यापैकी पडले तर साधारणतः इथं कट ऑफ खाली उतरेल. आणि सोपा आला तर कट ऑफ वरती जाईल. मित्रांनो, सिली मिस्टेक टाळणं आणि या भरतीत सिलेक्ट होणं हा गणित चालला या वेळेला. समजतं? म्हणजे अगदी मॅजिकल फिगर म्हणतोय की ना आपण या पोलीस भरतीमध्ये, मुंबई पोलीस साठी तुम्हाला 130 क्रॉस केलं, 130 प्लस, तर 100% तुम्ही इथं सिलेक्ट होऊ शकता. मग कास्ट वगैरे कुठलं काही असो, समज ओपन कॅटेगरी जरी असेल तरी पण साधारणतः 130च्या वरती जर आपण गेलो, ही मॅजिक फिगर जर आपण गाठली तर आपल्याला 100% याच्यामध्ये यश मिळेल आणि आपल्या अंगावरती वर्दी असेल. ओके, किंवा पेपर जर अवघड आला तर एक सेफ स्कोर म्हणतो आपण, साधारणतः तो सेफ स्कोर काय असायला पाहिजे, 125 प्लस असायला पाहिजे. हे मी मुलांसाठी सांगतोय बरं का. इथं 5-7 मार्क्सने कमी मुलींनी समजून घ्यायचं. ओके, बाकी पॅटर्न वरती बरंच काय राहणार आहे. हा पॅटर्न आला तर साधारणतः हे असं राहू शकतं. म्हणजे सोपा आला तर 130च्या वरती आपली टोटल झाली पाहिजे. मग तुमचा ग्राउंड काही असेल, एखाद्याचा ग्राउंड समजा 40 असेल, ऍव्हरेज पकडत आपण, म्हणजे 40चा ग्राउंड, आणि मग तुम्हाला इथं 90ची लेखी घेणं गरजेचं आहे, म्हणजे सेफ स्कोर बऱ्यापैकी, ठीक आहे. आणि पेपर अवघड असेल तर तुम्ही 85 ला सुद्धा काम बनतं. ओके, म्हणजे 85च्या रेंजमध्ये सुद्धा आपल्याला ऍव्हरेज पेपरला त्या काम बनून जाईल. याच्यासाठी तशा पद्धतीची प्रॅक्टिस असायला पाहिजे, तसा सराव करा. ओके, बाकी काही फरक पडत नाही. मैदानीचे कट ऑफ अजून बाकी आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, 1-2 मार्क्सनेच खालीवर होतात कट ऑफ, बाकी एवढासा फरक पडत नाही. फायनल मेरिटला सुद्धा पेपरवरतीच सगळं काय असतं. पेपर जर व्यवस्थित असेल, सोपा असेल तर कट ऑफ हाईट थोडीशी जास्त असेल, म्हणजे थोडका कट ऑफ हा 130 क्रॉस करेल, आणि अवघड असेल तर 125च्या रेंजमध्ये जाईल. आता मुलं सांगतात परफेक्ट सांगा, पेपर आल्याशिवाय कोणीच बोलू शकत नाही पेपर बघितल्याशिवाय. ओके, की कट ऑफ काय राहील म्हणून. ठीक आहे, आपण पुणे पोलीसचा एक कट ऑफ दिला होता बघा, तो बघा. आणि आता साधारणतः जे काही विद्यार्थी मार्क्सची, म्हणजे विद्यार्थ्यांची मार्क्सची लिस्ट आलेली आहे ते बघा. तर त्याच्यामध्ये आपण बोललेलो आणि तिथं आत्ता आलेले कट ऑफ हे बऱ्यापैकी जुळताना तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगत चला, आणि तुमचं मत सुद्धा नोंदवत चला की काय तुम्हाला वाटतंय की साधारणतः पेपर सोपा असेल तर किती, पेपर अवघड असेल तर किती कट ऑफ लागू शकतो. ठीक आहे, कारण सगळ्यांना माहिती आहेत, याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे. तुम्ही आत्ताची आपली जी काही व्हिडिओची शृंखला चालू आहे मुंबई पोलीस संदर्भातली, ती समजून घ्या, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. ठीक आहे, बाकी व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला शेअर नक्कीच करायचा आहे, लाईक सुद्धा करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.